हरिः ओम्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमितो योगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम श्री गुरु गुरुदेव गुरु जय जय दत्तात्रेय गुरु। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय। भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री कृष्ण सरस्वती, परम पूजनीय टेंबे स्वामी महाराज, पंत महाराज बाळीकुंजीकर आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद। पंतांचं अलौकिक भावजीवन जे आहे त्या भावजीवनाचा अभ्यास करता करता पंत भक्ताची जी स्थिती होते ती स्थिती अनुपम आणि अवर्णनीय अशा प्रकारची आहे। अशी स्थिती का होते याचा जर विचार आपण केला तर आपणाला असं आढळून येईल की भक्ती मार्गाचं अधिष्ठान जर कोणता असेल, आपल्या सर्व संत चरित्रांचा आपण अभ्यास करा, तत्वज्ञानांचा अभ्यास करा आणि वेदवाङ्मयाचा जरी अभ्यास केला, वेदवाङ्मयाचा मुद्दाम या ठिकाणी मी उल्लेख करतो। याचं कारण असं आहे की पंतांना वेदांच्या विषयी परम आदर होता, पण वेद ज्ञान जे आहे ते आपल्या आत्मज्ञानाच्या कक्षेमध्ये त्यांनी अशा तऱ्हेनं सामावून टाकलं की ज्या योगे त्यांच्या भक्तिवैभवानं वेदांनाही मोठं केलं। हे पंतांचं वैभव आहे। तेव्हा त्यांच्यावर विचार करत असताना पंत भक्ताला असं वाटत असतं की हा जो आनंद आहे, हा जो सोहळा चालतो, अशा प्रकारचा अनुपम असा सोहळा हा सतत होत राहावा। आणि असं वाटण्याचं कारण जर शोधायचा आपण प्रयत्न केला तर आपणाला असं आढळून येईल, एखादी इमारत जर सुंदर असेल आणि माणसं जर तिच्याकडे आकर्षित होत असतील, इतकंच नव्हे त्या इमारतीच्या आश्रयानं राहावं असं अनेकांना जर वाटत असेल तर नेमकेपणानं त्या इमारतीचं वैशिष्ट्य काय? तसं पंतांचं जे एकंदर तत्वज्ञान आहे, पंतांचं जे भावजीवन आहे, त्यांनी प्रगट केलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं वैशिष्ट्य काय याविषयी विचार करायचा झाला। ही वैशिष्ट्य पुढं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पाहणारच आहोत, पण एकच शब्द त्यांच्या सर्व अध्यात्माचा अधिष्ठान आहे आणि तो शब्द जर कोणता असेल तर प्रेम हा शब्द आहे। प्रेम हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो किंवा त्याविषयी जेव्हा विचार करतो तेव्हा प्रेमाची जी स्थिती आहे या स्थितीचा यथार्थ प्रत्यय येण्यासाठी साधकाला अंतर्मुख व्हावंच लागतं आणि या अंतर्मुखतेसाठी काही प्रवास, प्रयास, आशीर्वाद
त्याचबरोबर भावप्रवाहांचं सहाय्य साधकाला घ्यावं लागतं, किंवा प्रारब्धवशात म्हणा किंवा संतांच्या किंवा सद्गुरूंच्या कृपेनं ते त्याला प्राप्त होत जातं. तसं पंथांचं जे प्राथमिक शिक्षण आहे, हे प्राथमिक शिक्षण आपलं अगदी पहिलं जे शिक्षण आहे बालबोध ते बाळीकुंजीनंतर त्यांचं दड्डीमध्ये झालं. आणि दड्डीमध्ये एक विलक्षण अशा प्रकारची घटना घडल्याचं आपणाला त्यांच्या एकंदर चरित्रावरनं पाहायला मिळतं. तर काय आहे की त्यांचं जे मातुल घराणं आहे, या घराण्यामध्ये काही भक्ती परंपरा, भक्ती ही एकच आहे, पण ती भक्ती अधिकाधिक सघन होण्यासाठी म्हणून किंवा भक्तीमध्ये योग्य तऱ्हेनं उत्क्रांती होण्यासाठी म्हणून काहीतरी संचय बुद्धीच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर व्हावा लागतो. आणि मन आणि बुद्धी यांचं ऐक्य होणं फार गरजेचं असतं. पंत आता आपणाला फार मोठे वाटतात. मोठे वाटतात म्हणजे ते मोठे प्रत्यक्ष अवतारीच आहेत असं मी म्हणतो. याचं कारण असं आहे, अवताराचं मुख्य कार्य काय? अवताराचं मुख्य कार्य असं आहे की पृथ्वीवर निर्माण झाल्यानंतर सभोवताली जे जे काही असेल, जे जे त्याच्या सान्निध्यात येतील त्यांना त्यांचं कल्याण करायचं. आणि ते कल्याण लौकिक कल्याण नव्हे तर आत्मकल्याण करायचं. हे अवतारांचं कार्य आहे. विशेषतः दत्तप्रभूंच्या अवताराचं कार्य जर आपणाला पाहायचं झालं तर आपणाला असं आढळून येईल. श्रीधरांनी रामविजयात असं म्हणलेलं आहे, अवतार अनेक होती. पुष्कळ अवतार झालेले आहेत. कार्याकारणे अवतार होती असं गुरुचरित्रामध्ये म्हणलेलं आहे. पण अवताराचं उद्दिष्ट किंवा त्या अवताराची व्याप्ती, त्या अवताराची स्थिती आणि त्या अवतारामुळं घडून येणारं पृथ्वीवर जे एक प्रकारचं संक्रमण आहे किंवा जो बदल आहे तो काय आहे, याविषयी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं आढळून येतं, दत्त महाराजांच्या विषयी असं लिहिलेलं आहे, अवतार अनेक होती, सवेची विलयासी जाती, तैसी नवे दत्तात्रेय मूर्ती, नाशकल्पांती असेना. दत्त महाराजांच्या अवताराचं वैभव असं आहे की इतर अवतारांच्या समोर काहीतरी कार्य होतं, ते युद्धमान झाले आणि त्याचबरोबर साधूंना सुरक्षित करून आणि दुष्टांचा नाश करून ते बाजूलाही झाले. पण दत्तात्रेय मात्र चिरंजीव अवतार आहे, तो अविनाशी आहे. नाशकल्पांती असेना. नाशकल्पांती म्हणजे काय? आपण कल्पना केली आणि कल्पना थांबली आणि आपणही स्थिर झालो तरी दत्त महाराजांचा जो अवतार आहे तो कल्पनातीत असल्या कारणानं तो आपल्या सहवासात अखंड राहण्याचं नाशकल्पांती असेना असं वैभव आहे. तसं पंत महाराजांचं हे शिक्षण किंवा हे रोपटं जे आहे ते भगवंतांनी कशा प्रकारे सुरक्षित केलं याचा जर आपण एक तिराईत म्हणून किंवा अभ्यास म्हणून विचार करायचा झाला, पुष्कळ वेळा काय होतं, अशा संतांच्या विषयी, अवतारांच्या विषयी जेव्हा वेगवेगळे विचार प्रवाह समाजामध्ये निर्माण होत असतात तेव्हा प्रत्येकजण आपापली मतं मांडत असतो. पण पंथांच्या विषयी मत मांडत असताना असं नेमकेपणानं तुम्हाला चटकन मांडायचं काही कारणच नाही, कारण त्यांनी कोणत्याही प्रकारचा क्रमविकास हा डावललेला नाही. त्यांचं आयुष्य जे आहे ते आयुष्य क्रमानं, त्याला आपण म्हणू लॉजिकल प्रोग्रेस, म्हणजे तर्कशुद्ध अशा प्रकारचा सुंदर प्रवाह त्यांच्या जीवनाशी निगडीत असल्याचं आपण पाहतो. कुटुंब धर्मदृष्ट्या संपन्न, दोन्हीकडचं, आईकडचं आणि वडिलांच्याकडं.
कुटुंबामध्ये उपासनेचा संस्कार दोन्ही बाजूला होता, आईकडं आणि वडिलांच्याकडं. त्याचबरोबर कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींचं जे अनुसंधान होतं ते अविनाशी अशा तत्वाचं अनुसंधान असल्या कारणानं त्या ठिकाणी रक्ताची निर्मिती सुद्धा तुम्हाला सांगतो अशी काही झाली असावी पिढ्यानपिढ्या की ज्यामध्ये अतिशय शुद्ध बीज आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे जे संतांचं सांगणं आहे त्या सांगण्याला अनुसरून सुंदर अशा प्रकारचं हे पंचतत्व पृथ्वीवर प्रगट झालेलं आहे. पण मातुलग्रही असताना शिक्षण घेत असताना त्यांच्यावर कोणते संस्कार झाले? एकदम काही कोणी मनुष्य तयार होत नाही. परमेश्वर सुद्धा असा असतो की तो लीला करत असतो. एकदम जर का अचानक आपल्याला वाटलं तर वाटतं की चमत्कार. पंथांनी आयुष्यात कधीही चमत्काराची स्तुती केली नाही. ते म्हणजे प्रत्येक घटना किंबहुना जी घडण्याशिवाय घटना नाही. म्हणून गुरुदेव रानडे नेहमी म्हणत असत, रिअलायझेशन म्हणजे साक्षात्कार ही घटना नाही तर ती घडण नाही. आज आपणाला देव दिसला तर तो पुन्हा 4 दिवसांनी नाहीसा होणार आणि महिन्यांनी दिसणार असा परमार्थ चालत नाही. पंत नेहमी म्हणत असे की आमचा अवधूत संप्रदाय जो आहे, अवधूत संप्रदाय त्या ठिकाणी उधार नाही तर प्रत्यक्ष रोकडा प्रत्यय आहे. पण पंतांचं हे म्हणणं त्याच्यामध्ये अहंकार आहे असं जर आपण कोणी म्हणायचं ठरवलं तर म्हणता येणार नाही. तुम्हाला सांगतो तर काय, त्यांनी सांप्रदायिक उद्देश विशद करत असताना त्या संप्रदायाच्या मागची जी ज्ञानाची भूमिका आहे त्या भूमिकेतनं आपला विचार मांडला. त्यामुळं तिथं अहंकार पण नाहीतर पुष्कळ काय होतं, परमार्थामध्ये लोक म्हणतात की काही भाष्य ही अहंकाराची असतात आणि अहंकार हा आत्मस्थ व्हायला किंवा आत्मस्थितीच्या निश्चयामध्ये अडथळा आहे. पंतांनी आत्मस्थितीच्या निश्चयामध्ये अडथळा येईल अशा प्रकारची एकही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये प्रगट केलेली नाही. हे महत्त्वाचं आहे. दत्त प्रेम लहरी वाचा, पंतांचं कोणतंही वाङ्मय जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये अतिशय उत्तम अशा गुरुनिष्ठेतनं जे विचार निर्माण झाले ते विचारच प्रगट होतात. दत्त प्रेम लहरीमध्ये एक विचार मुद्दाम त्यांनी सांगितला, काय तर दृढभक्ती आवश्यक आहे. दृढभक्ती आवश्यक अशासाठी आहे की जर उत्तम रीतीच्या भक्तीचं रोपटं अंतःकरणामध्ये वाढत राहिलं तर त्या भक्तीमध्ये आणखी एक गोष्ट आपोआपच सामावलेली असते आणि ती गोष्ट जर कोणती असेल तर ज्ञान. जो उत्तम भक्त आहे त्याला ज्ञानासाठी दारोदार हिंडावं लागणार नाही. सद्गुरूंच्या ठिकाणी जर अपार निष्ठा असेल तर त्याला हिंडावं लागणार नाही. ती जी निष्ठा आहे ती त्याच्या वृत्तींची अशी काही जोपासना करत जाते की जर वृत्ती इकडं तिकडं व्हायला लागली तर त्या वृत्तींचं बंधन करते आणि त्या बंधनातून एक प्रकारची आत्मशक्ती निर्माण होते आणि ती आत्मशक्ती त्याच्या इच्छाशक्तीला मदत करत करत त्याचा प्रवास घडवत राहते. हे फार महत्त्वाचं आहे. तेव्हा पंतांनी काय केलं, दत्त प्रेम लहरीच्या एका भागामध्ये असं ते विवेचन करत असताना म्हणतात की सद्गुरूंच्यावर दृढनिष्ठा. भक्ती आणि निष्ठा दोन्ही शब्द एकच आहेत. जो भक्त असतो त्याच्या सर्व वृत्ती ज्या असतात त्या अशा काही गुरुप्रेमानं बहरलेल्या असतात, गुरुप्रेमानं कार्यरत होतात की त्याला अन्य विषय जे आहेत त्या विषयाची नावड निर्माण, त्या विषयांचं ज्ञान झाल्या कारणानं त्यात काय अर्थ नाही हे कळतं. बाकी सगळं नश्य आहे. अविनाशी एकच तत्व आहे गुरुतत्व. तेव्हा दृढभक्ती
आणि बंधुप्रेम बघा की त्यांच्या तत्वज्ञानाचा आपण अभ्यास केला तर बंधुप्रेम आणि बंधू याचा अर्थ मला असा विशद करावासा वाटतो इथं। बंधू म्हणजे जो आपल्याशी आपल्या अनुबंधनामध्ये आहे तो बंधू, म्हणजे ती माणसंच असतील असं नाही तर प्राणी मात्र म्हणजे बंधू। ज्या ठिकाणी जीव आहे त्या प्रत्येक जीवावर विलक्षण अशा प्रकारचं प्रेम करत राहणं आणि प्रत्येक एंटिटी वाईज म्हणजे प्रत्येक जीवाला वेगवेगळा समजून प्रेम करायचं काही कारणच नाही आहे, पण तसं प्रेम करत बसल्यावर वेळच आयुष्यात मिळणार नाही। तर सर्व जीवांचा आत्मा म्हणजे जीवात्मा जो आहे ना तो शिवात्म्याशी जोडलेला आहे, या धारणेनं आपण प्रेम करत राहायचं। आणि प्रेम या शब्दाच्या बाबतीत एक 5-6 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या। तर विशुद्ध प्रेम निर्मितीसाठी म्हणून अशुद्ध अंतःकरण चालत नाही, त्यासाठी अनुसंधान पाहिजे, ही पहिली गोष्ट। म्हणजे आपण नुसतं म्हणलं की नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी प्रेम करतो असं नाही। प्रेम करण्यासाठी प्रेमाची धारणा होण्यासाठी म्हणून एक प्रकारची सकस भूमी तयार व्हावी लागते। भक्ती निर्माण नारदांनी भक्ती सूत्रामध्ये सांगितलं, सा भक्ती परम प्रेम स्वरूप, वाचलं सूत्र ऐकलं माणसं निघून जातात प्रश्न नाही। पण परम म्हणजे काय तर जे निष्कलंक आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नाही, कमतरता नाही, ती कमतरता नसणं याचा अर्थ परमाचा आहे, भक्तीचं सूत्रच आहे। तसं पंथांचं जे प्रेमाचं बंधुप्रेमाचं सूत्र आहे ते केवळ मनुष्याशी निगडित आहे असं नाही तर विश्वाशी निगडित आहे। आणि हे जे विश्व आहे हे विश्व आपण काय म्हणतो की प्रगट विश्व, पण संतांनी असं म्हणलेलं आहे ही सगळी जी उपाधी आपल्याशी निगडित आहे, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे। तत्वज्ञ म्हणजे काय, अभ्यास करणार नाही, नुसता अभ्यास करणारा तत्वज्ञ कोण कधीही होत नाही। तुम्हाला सांगतो पुस्तकं वाचायची, ग्रंथ वाचायचे आणि यांनी असं म्हणले त्यांनी तसं म्हणले करायचं आहे काय, तुझा आत्मा काय सांगतोय हे महत्वाचं आहे। पंथांनी कुठं, पंथांनी केलं वाचनाचा त्याला नाद होता, संस्कार झाला लहानपणी, पण काय वाचलं, हरिविजय वाचल्यावर पंथांनी सुद्धा काय केलं तर हरिविजयातला हरी आपल्या खिशात घातला, राम विजयातला राम आपल्या खिशात घातला। आणि इतकंच नव्हे तर गुरुचरित्रातले जे परम सद्गुरु श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती त्या दोघांच्याही चरणी असे काही ते लीन झाले की त्या दोन्ही गुरूंना वाटलं त्यांच्या आत आपण शिरावं। पंथांच्या हृदयाच्या कपाटात हे दोघं जाऊन भेटले म्हणून त्यांना अवधूत भेटला, हे फार महत्वाचं आहे। तेव्हा हे जे वैभव आहे पंथांचं याविषयी विचार केला, पंथांच्या प्रेमामध्ये अनुस्यूत असलेल्या 6 गोष्टी मुद्दाम पंथांच्या भक्तांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे। एक म्हणजे हे प्रेम अधिक निष्कलंक होण्यासाठी म्हणून मनानं, कायेनं आणि वाचेनं अनुसंधान सतत चालू ठेवायला पाहिजे। ही गोष्ट पंच काम करत होते, कर्ममार्ग त्यांनी सोडला नाही, पण कर्ममार्गातला नेमका धर्म कोणता आहे हे त्यांनी हुडकून काढलेलं होतं स्वतःच्या भक्तीच्या माध्यमातून। तेव्हा त्यांनी काय केलं की कर्मामध्ये अनुस्यूत असलेला त्याच्यामध्ये लपलेला जो धर्म आहे ना तो असा काही बाहेर काढला की तळहातावर आवळा ठेवावा आणि प्रत्यक्ष दिसावा, तसं कर्म आणि धर्म या उभयतांचं विश्लेषण सहजरितीनं त्यांना करता आले। मग झालं काय, प्रेमाच्या बाबतीत आपण बोलतो, पहिली गोष्ट प्रेमासाठी अनुसंधान पाहिजे। दुसरी गोष्ट, प्रेम जर सफल व्हायचं असेल तर त्या सफलतेसाठी म्हणून तितिक्षा पाहिजे, थांबायला पाहिजे, वेटिंग पिरियड आहे ना त्याला।
काय एक दिवस एका रात्रीत तुम्ही अभ्यास केला आणि उद्या लगेच देव दिसला की रामकृष्ण परमहंस म्हणायचे. एक जण माझ्याकडे आले, ते काय म्हणले, रामकृष्णांनी सांगितलं 24 तासात देव भेटतो. मग म्हणलं तुम्हाला तसं दाखवता येईल का? म्हणलं रामकृष्णांचे 24 तास, ब्रह्मदेवाचा दिवस किती आहे तुला कॅल्क्युलेशन येते का? म्हटलं तसं त्यांचे 24 तास जे असतात त्या 24 तास, तशा प्रकारचे 24 तास आपल्या आयुष्यात अतिशय सुंदर रीतीनं कार्यरत होण्यासाठी किंवा ब्रह्मतत्वाचं त्यात वितरण होण्यासाठी असा काही भाग असावा लागतो की आपल्या अनुसंधानामध्ये कोणत्याही प्रकारचा विक्षेप असता कामा नये, तर ते होतं. हा दुसरा भाग झाला. प्रेमासाठी काय? त्यासाठी थांबावं लागतं, साधनरत व्हावं लागतं. पंथाने सांगितलं. पंथाने का सांगितलं माहिती आहे का? पंथाने आपणाला घास भरवलेले आहेत. त्यांनी सांगितलं वेगळं काय करायचं कारण नाही. पण वेगळं करायचं कारण नाही, पण तुम्ही अनुसंधान करता म्हणजे त्याच्याकडची वाटचाल करत असताना तुम्हाला टेन्शन येऊ नये, तुम्हाला कोणत्याही प्रकारची जोखीम वाटू नये किंवा अवजड असं आपल्यावर काय असं वाटतं, तेवढ्यासाठी त्याने काय करणं. पंत हे अतिशय उत्कृष्ट शिक्षक होते आणि शिक्षकाचं परमकर्तव्य जर कोणतं असेल तर द बेस्ट टीचर तो काय करतो, ही डज नॉट इम्पार्ट इन्स्ट्रक्शन्स ओनली. तर तो काय करतो, नुसतं लोकांमध्ये आपले विचार ओतत नाही, बट ही किंडल्स द माइंड्स. म्हणजे शिक्षक काय करतो तर मनाचं हिलिंग करतो. माणसांची मन जी आहे ना त्या अंतःकरणामध्ये एक विशेष जागृती करत राहतो. तसं पंथांनी ही विशेष जागृती आपल्या प्रेमाच्या आलापातून केलेली आपणाला आढळते. हा प्रेमाच्या दुसरी गोष्ट, प्रेमासाठी म्हणून थोडंसं थांबावं आणि अंतर्मुख व्हायची सवय पाहिजे. खरं तिसरी गोष्ट, विशुद्ध प्रेम निर्माण होण्यासाठी म्हणून वासनेचा क्षय व्हावा लागतो. ही तिसरी गोष्ट अंतःकरणात निर्माण. नाहीतर काय होतं, आपणाला सांगतो बाळेकुंडीला जायचं, उत्सवामध्ये आपलं काम करतोय, हे करतोय, ते करतोय, पण आज प्रसादाला जेवण काय केलंय हा विचार डोक्यात असला तर, किंवा अमुक एक गोष्ट मी आज मला खायला मिळाली तर बरं होईल, किंवा आज आमटीची चव अशी असली, वासना. आणि वासना या वेगवेगळ्या प्रकारे छळतात. माणसाच्या लक्षातही येत नाही असं का होते, पण छळवाद मात्र होत असतं. पण संतांनी किंवा पंथांनी असं सांगितलेलं आहे, हा प्रेमाचा जो दरबार आहे त्या दरबारात प्रवेश केल्यानंतर त्या सद्गुरूंच्या शिवाय कुणाची आठवण राहत नाही आणि सर्व प्रकारच्या वृत्ती प्रवाहावर सद्गुरूंच्या पादुका प्रस्थापित झाल्या, त्याचं अधिष्ठान सिद्ध झालं की वासना आपोआपच मरते. तसं गुरुदेव रानडे आणि अंबुराव महाराज हे भाऊसाहेब महाराजांचे शिष्य होते. त्या अंबुराव महाराजांना वेगवेगळ्या प्रकारे भाऊसाहेब महाराजांनी इतकं ताऊन सुलाखून घेतलं, शेवटी गुरुच्या मनात प्रेमाचा भाव निर्माण इतका झाला की त्यांना राहावे ना. गुरु आपल्या शिष्याला म्हणाले, एष्टंत हेळी निन्न सेवा धन्य ना दे. तुझी सेवा काय सांगू, मी धन्य झालो. हे वैभव आहे. तेव्हा पंथांचा हा जो प्रेम मार्ग आहे, या मार्गाचं यथार्थ आकलन होण्यासाठी म्हणून कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यात काय अर्थ नाही, तर एक तत्व जे आहे त्या तत्वाशी आपण समरस व्हायला पाहिजे. आणि ही समरसता कशी साधते ती मदत संतांनीच केलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे, तेथे सोहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. ही तिसरी गोष्ट. भक्ती वैभव वाढवण्यासाठी चौथी गोष्ट जर कोणती असेल तर आपले हे जे चर्मचक्षु आहेत की नाही, या चर्मचक्षूंचा ताबा ज्ञानचक्षूंनी घ्यावा लागतो. ही चौथी गोष्ट आहे. काय होतं, आपण दर्शन घेतो, पंथांचा फोटो
बघतो, फोटो बघितल्यानंतर आपणाला वाटतं किती सुंदर रूप आहे वगैरे, पण खरोखरच भक्ताला असं वाटायला हवं की जे या उपाधीत सगळं चैतन्य आहे तेच चैतन्य त्या फोटोमध्ये सद्गुरूंच्या रूपानं सघन झालेलं आहे. म्हणून पंत भक्त जे असतील त्यांनी बाहेर जाताना पंथाला फोटोसमोर उभा राहून सांगावं की मी आता बाहेर निघालोय, चला बरोबर. बाहेर न आल्यावर सांगायचं की मी आता बाहेर न आलो, आहात ना आपण. इतकंच नव्हे तर मी आपणाला सांगतो, घरात जी वस्तू आपण आपल्या प्रपंचासाठी आणू, मग चप्पल आणली तरी चालेल, पण पंथाच्या समोर ठेवायची. तुम्ही दिली म्हणून घालतो. त्यांचाच अधिकार जर तुम्ही मान्य केला तर भक्तीमध्ये विक्षेप निर्माण होत नाही. शबरीची उष्टी बोरं सुद्धा खाल्ली की नाही रामाने, ती काय कथा नुसती ऐकून सोडून द्यायची नाही किंवा वेळ घालवायचा आहे म्हणून या कथा ऐकायच्या नाही, तर त्या कथांच्या मागची जी भावभूमी आहे त्या भावभूमीचा अभ्यास आपणाला करायला पाहिजे. आणि तो पंत जीवनामध्ये कसा प्रगट झाला हे आपण पुढच्या व्याख्यानामध्ये पाहणार आहोत.